माझे नाव पद्माकर माणिकराव भिसे, माझे गाव भिसे वाघोली आणि माझी जमीन वाडी वाघोली शिवारामध्ये आहे. मी जवळपास 2 ते 2.5 वर्षापासून लातूर तहसीलमध्ये हेलपाटे मारत आहे. मी नकाशावरील शेत रस्ता मागत आहे. शासनाने पण बावनकुळे साहेबांनी असेल, मुख्यमंत्री साहेबांनी असेल, उपमुख्यमंत्री साहेबांनी असेल, योगेश कदम साहेबांनी असेल, सहकार मंत्री, राज्यमंत्री यांनी शेतकऱ्यांना शेतीचं उत्पन्न दुप्पट होण्यासाठी शेत रस्ते मोकळे करा, औद्योगिकीकरण चालू आहे, वाढती यांत्रिकीकरण चालू आहे. यामुळं जी नकाशावरील शेत रस्ते आहेत हे खुले करून देण्याचे आवाहन केलेले असताना लातूर तहसीलमधून शेतकऱ्यांना कुठलाही प्रतिसाद मिळत नाही किंवा शेतकऱ्यांचे रस्ते खुले केले जात नाहीत. तर माझी शासनाला, प्रशासनाला अशी नम्र विनंती आहे आणि माझं वैयक्तिक मत असं आहे, माझं पूर्ण उत्पन्न शेतीवर आहे. मी शेतीवर अवलंबून आहे. मी शेती करायची कशी आणि नसेल करायची तर शासनाने माझी शेती विकत घ्यावी किंवा मला आत्मदहन करण्यासाठी शासनाने परवानगी द्यावी. मी असा अर्ज आज लातूर जिल्हा अधिकारी कार्यालय यांना सादर केला आहे. माझी पुन्हा विनंती आहे प्रशासनास की मला 30 तारखेपर्यंत शासनाने रस्ता खुला करून द्यावा, अन्यथा मी आणि माझे सर्व सोबतचे शेतकरी 1 तारखेला जिल्हाधिकारी कार्यालय किंवा तहसील कार्यालय लातूर या ठिकाणी आत्मदहन करणार आहे. मला आवर्जून सांगावं असं वाटते, मी हा लढा माझ्या एकट्यासाठी नाही, तिथून जाणाऱ्या सर्व शेतकऱ्यासाठी आहे. आज जवळपास 40 ते 50 वर्ष झालं पिढ्यानपिढे हा शासनाचा रस्ता, शासनाची जमीन हे धनदांडगे शेतकरी शेती करून खात आहेत. त्याच्यावर ऊस लागवड केलेली आहे आणि त्यांच्याकडे माणूसबळ आणि धनदांडगेपणा पैसे असल्यामुळं त्यांनी अल्पभूधारक आम्ही शेतकरी असल्यामुळे आमच्यावर अन्याय करतात, आम्हाला भांडतात, आम्हाला रस्ता देत नाहीत, आम्हाला अडवतात, आम्हाला रस्त्याने जाऊ देत नाहीत. पण हा लढा कुठल्याही आम्ही अल्पभूधारक शेतकरी असल्यामुळं किंवा आम्ही गरीब शेतकरी असल्यामुळं आमच्याकडे एकतर प्रशासन कुठलीही दखल घेत नाही किंवा कुठल्याही प्रकारची आम्हाला मदत दिसून आली नाही आजपर्यंत. मी 1 वर्ष माझी अर्जामध्ये सगळे आजपर्यंत मी जवळपास 6 ते 7 वेळेस अर्ज दिलेले आहेत. जिल्हा परिषदेला दिलेले आहेत, जिल्हाधिकारी कार्यालय येथे दिलेले आहेत, तहसील कार्यालय येथे दिलेले आहेत. मला तिथून कुठलाही आजपर्यंत प्रतिसाद दिला नाही. मंडळ अधिकारी येतात आणि गोल पंचनामे करून जातात. याच्या पलीकडे दुसरं काहीही झालेलं नाही आजपर्यंत.